मात्र करेक्शन नक्की चांगलं झालं तिसऱ्या बॉलवरती. चौकार इथे आलाय शुभम माहोर यांच्या बॅट मधून. यावेळेचा बॉल पंचांचा इशारा वाईट बॉल. हो यावेळेस मात्र लाजवाब इथे फ्लॉइंग स्वीप आणि यावेळेस मात्र चेंडू इथे निघून जातोय डीप स्कोअर लेग सीमारेषा पार. कडक चौकार. यावेळेचा बॉल आदित्य यांचं कमबॅक बघायला भेटते आपल्याला. डॉट बॉल. पहिल्या 5 बॉलून धावफलकावरती 9 रन. 9 ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये यावेळेस आणि ते सिंगलनी षटक होते कंप्लीट. 1 ओव्हर नंतर दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचली आहे इकडे महार असोसिएट संघाचा स्कोर आहे 1 ओव्हर नंतर 10. 10 ऑन द बोर्ड. 10 रन. यावेळेस परत एकदा फ्लाइंग स्वीपच मारण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील एक धाव इकडे नक्कीच बघायला भेटते आपल्याला. स्ट्राईक वरती तन्मय फर्स्ट टाइम इथे मात्र फेस करतील आता इकडे दीपक यांना या मॅच मध्ये. धावफलकावरती 11 रन. 11 ऑन दी बोर्ड. प्रेक्षकांची मान्यवरांची उपस्थिती आणि आपण बघत आहोत युवा मिलन क्रिकेट चषकाचा एक थरार. एक जबरदस्त आयोजन नियोजन नक्कीच आपल्याला बघायला भेटते युवा मिलन चषकाचं. क्रिकेटचा इथे कारवा नक्कीच आपल्याला इथे बघायला भेटतोय पाटील स्टेडियम रामपूर या नगरीमध्ये. त्यावेळेचा बॉल खड्या स्टँड अँड डिलिव्हर्ड. अगदी फटका इथे लाजवाब खेळलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आपल्याला इकडे. 1 धाव. यावेळेचा बॉल इथे आकुटप्याचा पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. बीट झाले यावेळेस तिकडे बॅट्समन शुभम माहोर. दीपक ढाकरे वेगवान तेज तरार बॉलर जर्सी नंबर 13. यावेळेस लाजवाब. ओ इथे
आकाशाला गवसणी घालणारा शुभम माहोरच्या बॅट मधून बिग हिट, षटकार, चेरन. लाजवाब इथे फटका बघायला भेटला शुभम माहोर. त्यावेळेस इथे पुल करण्याचा प्रयत्न, त्यावेळेस एवढे प्रॉपर टायमिंग इथे बघायला भेटले नाही आपल्याला. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती. एक धाव जी मात्र इकडे बघायला भेटते. धावफलक पुढे वाढतोय. धावफलकावरती 19 रन, 19 ऑन दी बोर्ड. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण युट्यूबच्या माध्यमातून देखील बघू शकता. प्रिन्स मूवी या वाहिनीवरती, या चॅनलवरती. रिवर्स मारण्याचा प्रयत्न, इथे चेंडू हवेत आहे पण इथे विकेट किपरच्या अगदी पुढे पडलाय आणि पंच कळवत आहेत की षटक झालंय पूर्ण. 2 ओव्हरचा होतोय खेळ पूर्ण. धावफलकावरती 20 रन, 20 धावा ज्या की मात्र आपल्याला बघायला भेटतात धावफलकावरती. अगदी चांगली सुरुवात बघायला भेटते अजंता माहोर असोसिएट संघाकडून. जबरदस्त आयोजन नियोजन नक्कीच आपण बघतो. या देखील वर्षी युवा मिलन क्रिकेट चषकाचं 2026 नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला स्पर्धा भेटायला आलेली आहे आणि त्यातला त्यात जर बघितलं तर एक जबरदस्त युट्यूब लाईव्ह स्पर्धा, एक जबरदस्त नक्कीच तुम्हाला इथे किट देखील बघायला भेटते. आपण जर बॅटिंग करणाऱ्या संघाची किट जर बघितली तर अगदी आपल्याला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर RCB रेड आर्मी ज्याला म्हणता येईल. दुसरीकडे बॉलिंग करणाऱ्या संघाची किट जर बघितलं तर ऑलमोस्ट राजस्थान रॉयल सारखं दिसतीये. राजस्थान विरुद्ध आपण RCBचा मॅच तर बघत नाही. चला गोलंदाजी मार्कवरती इथे परिवर्तन. संदीप माहोर गोलंदाजी ट्रॅकवरती. संदीप माहोर 2 ओव्हर 20 पॉवर प्लेचा इथे खेळ पूर्ण झालाय. फिल्डिंगची जी मात्र सजावट इथे बघायला भेटते. स्ट्राईक वरती तन्मय. उडवलाय चेंडू हवेत. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती. इकडे 2 धावा इथे मात्र नक्कीच पूर्ण केलायत. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात नक्कीच इकडे बघायला भेटते. दोन्ही ओपनर बॅट्समॅन खास करून शुभम माहोर यांनी मात्र नक्कीच चांगली फटकेबाजी केली आहे पॉवर प्ले ओव्हर मध्ये. बॅट चालवली आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉल. संदीप माहोर जबरदस्त प्लेयर आहेत, नेहमी चर्चेमध्ये असतात. युवा मिलन क्रिकेट चषकामध्ये नेहमी यांचा बोलबाला असतो. अनेक मोठं नाव आहे. जबरदस्त बॅट्समन बॉलर आहेत. हार संघ नक्कीच त्यांना आपल्या टीम मध्ये नक्कीच आवर्जून घेण्यासाठी उत्सुक असतात. तन्मय स्ट्राईक वरती. युवा प्लेयर आहे, टॅलेंटेड प्लेयर. यावेळी देखील अगदी बॅटच्या जवळून हा बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. इथे परत एकदा DOT डॉट बॉलची नोंद इथे मात्र स्कोर कार्डवरती होतीये. अतिशय लाईव्ह जबरदस्त मात्र करतायत संपूर्ण प्रिन्स मूवीची टीम. त्यांचे इकडे आभार मानले जातील. तारीफ होईल त्यांची. एक जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दाखवलं जाते पूर्ण जगभरामध्ये. लो फुलटॉस गॅप शोधला. पुढे सरकावत चांगला फटका. चेंडू इथे मात्र जमिनीला आगलावत निघून गेला. लॉंग ऑफ, वाईटिश लॉंग ऑफ मध्ये आणि दरम्यान इकडे 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही बॅट्समनने. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 4. अकरा वाजून 54 मिनिट झालेत. आपण आहोत पाटील स्टेडियम रामपूर मध्ये. आज जर बघितलं तर इकडे अगदी चांगला माहोल आहे. क्रिकेटसाठी अगदी सुंदर वातावरण आहे. आज ऊन देखील तेवढं नाही आणि थंडी देखील नाहीशी आहे. तर अगदी एक चांगला वातावरणाने या अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये युवा मिलन क्रिकेट चषकाचा आपण थरार बघतोय. 2026 पर्व 10वे. अगदी दरवर्षी देखील स्पर्धा स्टँडर्ड, दरवर्षी स्पर्धेचं स्टँडर्ड वाढत जात आहे. जसं की हर जिल्ह्यामध्ये स्पर्धा घेतली जाते. मागच्या वर्षी असं वाटतं की पुण्यामध्ये होती, यावर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. काय सांगता येईल, पुढच्या वर्षी पिंपळगाव मध्ये असू शकते.
3 ओव्हर 25 रन. आणि यस, पिंपळगावचा संघ 3 मॅच जिंकलेला आहे. पुढच्या वर्षी म्हणतील ठीक आहे, आता आम्ही पुढच्या वर्षी आम्ही ठेवतो स्पर्धा. सेमीफायनल दाखल झालो आम्ही. कल्पेश भाऊच्या मनामध्ये आला तर बहुमत देखील म्हणतील. कल्पेश भाऊ पाणी पितात वाटतं तिकडे. पाणी पिऊ द्या म्हणतात, नंतर बघून घेऊ आपण. चला, वेळ वाचवायची आपण. आमच्या सोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये दिनेश भाऊ चौधरी देखील दाखल झालेले आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यांचा संघ स्पर्धेच्या बाहेर तर गेला नाही म्हणता येईल, पण त्यांचा सपोर्ट असं वाटतं की इकडे जय किसन अजेंडाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून मात्र नक्कीच आम्हाला सगळे इथे हरे का सहारा जय किसन हमारा असं ते म्हणतायत. बघूया काय काय म्हणताल दिनेश भाऊ आपण. स्पर्धा पुढच्या वर्षी कुठे होईल? 100% आमचे मित्र कल्पेश दादा आणि त्यांचे वडील आमच्या समाजाचे राहिलेले अध्यक्ष आहेत. आणि पुढच्या वर्षी कल्पेश दादा 100% पिंपळगावमध्ये ठेवणार म्हणजे ठेवणार. या वर्षी ते ठेवणारच होते, पण काही कारणास्तव त्यांचे इलेक्शन, त्यांचे वडील जिल्हा परिषद याच्यासाठी उभे राहणार आहेत. यावर्षी टाळलं, पण पुढच्या वर्षी तुम्हाला शब्दच देतील. आज माझ्या मते तरी असा अंदाज आहे कल्पेश दादा यावेळेस पुढच्या वेळेस 2027 हा पिंपळगाव तर्फे आपल्याला दिसण्यात येईल. त्यासाठी सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजाव्या. ओके, कल्पेश दादाचा थंब आलेला आहे. बोला जय बजरंग जय. धन्यवाद दादा. वळतो मॅच कडे आपण. गोलंदाज स्ट्राईक वरती आलेत. बिगिट करण्याचा प्रयत्न पहिला बॅटला, नंतर इथे मात्र चेंडू हेल्मेटला लागलाय. 1 रन पूर्ण केलाय. 26 रन, 26 ऑन द बोर्ड. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. अगदी इकडे बांधून ठेवले बॅट्समनला. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये नक्की चांगली बॅटिंग केली होती शुभम माहोर यांनी पॉवर प्ले ओव्हरमध्ये, पण त्याच्यानंतर जर बघितलं तर जबरदस्त षटक. संदीप माहोर यांचं 1 षटक आणि दीपक ठाकरे यांची 2 बॉल. अकुटा बॅटचा बॉल उंची जास्त काढली आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूर वरती आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे. सगळ्या प्रेक्षकांनी लक्ष असू द्या. कल्पेश दादा आता स्टेजवर येऊन इथं गेले आहेत. ते पिंपळगावमध्ये टुर्नामेंट युवा मिलन चषक हे ऑक्शनमध्ये ठेवणार आहे. लक्ष असू द्या. कोणताही खेळाडू कुठेही खेळू शकतो पुढच्या वेळेस, आणि स्पॉन्सरांना आतापासूनही तयार करण्यात काही हरकत नाही. कल्पेश दादांनी थम्स दिलेला आहे. इथं कॉमेंट्रीवर येऊन स्वतः सांगून गेले, त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. आणि पुढच्या वर्षी बघूया ऑक्शन में के साथ IPL जैसा बनता है वैसा बनेगा हमारा युवा मिलन चषक. मी कॉमेंट्रीसाठी आपल्या दादांना देतोय. धन्यवाद. धन्यवाद दादा. धाव फलकावरती 28 ऑन द बोर्ड. जबरदस्त नक्कीच बॉलिंगचा इथे नजराणा पेश करतायत दीपक. उडवला हेलिकॉप्टर. सीमा रेषा पार. गिलाडी के मस्तक पदस्तक. छत्रपतींचा छावा आणि या चेंडूवरती 6 धावा. षटकार. चौथे हेलिकॉप्टर लँड देखील झाला. इकडे ऍक्शन डिप्ले मध्ये आपण बघू शकता समोर टाकलेला बॉल आणि पूर्णपणे दोन्ही स्टाईल मध्ये हा फटका खेळला इकडे शुभम यांनी. षटकार वसूल केलाय. धाव फलकावरती 34 रन. अजून एक कडे इथे क्षेत्ररक्षक बनेंगे दर्शक और दर्शक बनेंगे दीवाने. फटक्यात आहे वजन. धाव मिळते धडाधड. अजून एक षटकार. 6 रन. 4 ओव्हर 40. या ओव्हर मध्ये आलेत 15. पहिल्या 4 बॉल मध्ये जर बघितलं तर 3 धावा होत्या, पण 2 बॉल वरती ते शुभम माहोरचा तडाखा बघायला भेटला आपल्याला. 4 ओव्हर 40 रन. माहोर असोसिएट्स अजंता. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि सलामीची जोडीच इथे बॅटिंग करते. 10 विकेट अजूनही हातामध्ये आहेत. अजून येणारे बॅट्समन जर आपण बघितलं तर सचिन आहेत, अगदी चांगल्या टच मध्ये आहेत. चला, गोलंदाज स्ट्राईक वरती संदीप माहोर. 15 बॉल मध्ये शुभम माहोर 30 रनावरती बॅटिंग करतायत, तर तन्मय 9 बॉल मध्ये 8 रनावरती बॅटिंग करतायत या मॅच मध्ये. धावफलकावरती 4 ओव्हर 40 रन. प्रेक्षकांची आलोट गर्दी आणि ग्रीन ग्रास स्टेडियम वरती आगळी वेगळी मजा. आणि त्यात मध्ये बघितलं तर इकडे युवा मिलन चषकाचा थरार आपण बघतोय. यावेळी देखील वा
जमिनीला घासत पुसत आग लावत चौकार 4. मागचे 3 बॉल जर बघितले तर फार जबरदस्त इकडे राहिलेत बॅटिंग टीम साठी. मागच्या 3 बॉलचा खेळ बघितला ना मंडळी तर 16 धावा आल्या. जबरदस्त इथे मात्र नक्कीच इथे कव्हर ड्राईव्ह हा बघायला भेटला आपल्याला. 44 रन 44. वेगात टाकलाय त्यामुळे जर चेंडू इथे पाहायला लागला. लेग बाईस पंच कळवता तिकडे संजय साबळे सर. 45 विदाउट लॉस्ट. माहोर असोसिएट्स अजंता रॉयल्स. 5 ओव्हर आहे प्रगतीपथावर. विकेट देखील आता प्रॉपर बॅटिंग झाली आहे. निश्चितपणे बॉल देखील चांगला बॅटपर्यंत येतोय आणि चांगले फटके देखील आपल्याला बघायला भेटत आहेत. आता त्यावेळेस परत एकदा हेलिकॉप्टर. हो एका हातामध्ये कॅच करण्याचा प्रयत्न. चांगला डायव्हिंग एफर्ट बघायला भेटला आपल्याला विकेट किपर कैलास भाऊ जर्सी नंबर 01. काय एफर्ट होता कैलास भाऊचा लाजवाब. कॅच जर पकडला असता ना मला वाटतं की सर्वात आउटस्टँडिंग कॅच असता स्पर्धेचा. 1 नंबरचा कॅच असता पण सुटलाय. 46 रन. फुललेंचा बॉल व्हाईट बॉल. बॅट्समॅनच्या रेंज बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पण एवढा बाहेर होता की इकडे पंचांचे दोन्ही हात समांतर. व्हाईट बॉल. पंच कळवतात तिकडे. धावफलक पुढे वाढतोय. 47 ऑन दी बोर्ड. यावेळेचा वेगात टाकण्याचा प्रयत्न. पहिला ऑफ स्टंपच्या तर हा लेग स्टंपच्या बाहेर आहे. अजून एक व्हाईट बॉल. अगदी आपण संदीप माहोर यांचा आपण बॉलिंगचा ऍक्शन जर बघितलं तर ऑलमोस्ट ज्याने त्याने एकदा धावतायत ना ते शोएब अख्तर सारखी नक्कीच तिकडे स्टाईल आहे त्यांची. अगदी बाउंड्री वरती पळत येत आहेत. हो यावेळेचा बॉल अगदी जर बघितलं ना मंडळी तर चेस पासून परफ्यूम डिलिव्हरी बघायला भेटली आपल्याला इकडे. डॉट बॉल. यावेळेस वेगात टाकला होता. गुड लेन वरती बॉल इथे डिलिव्हर केला आणि जबरदस्त आपण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता इकडे कानापासून सिट्टी वाजवत विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. उडवलाय स्टेप आउट करत. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आदित्य डाऊन दी बॉल. एक जबरदस्त कॅच अँड फलंदाज तन्मय बॅक टू द पवेलियन गॉन. पहिला विकेट डाऊन. च्या निजी स्कोर वरती इथे पहिला धक्का लागतोय अजंता माहोर असोसिएट्स रॉयल संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत पण दाखल झाले तर सचिन झालेवार राईट हँड बॅट्समन. 1 बॉल बाकी आहे. यावरचा धाव फलकावरती 48. 1 विकेट. त्यावेळेस आल्या इथे बॅट चालवली आहे खरी बट इथे संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. 5 ओव्हर 48. 1 विकेट. या ओव्हर मध्ये आलाय 8 आणि कमबॅक केला या ओव्हर मध्ये. अगदी जय किसान अजंठा संघाने दिवसेंदिवस जर बघितलं तर इथे क्रिकेटचा खेळ हा अगदी लोकप्रिय होत चाललेला आहे. तसं पाहिलं तर आपला लोकप्रियच खेळ आहे क्रिकेट. अगदी सर्व भारतीय क्रिकेटवरती फार प्रेम करतायत आणि लोकप्रियता नक्कीच फार आहे क्रिकेटची. आणि नक्कीच तुम्हाला हर शहरामध्ये हर राज्यामध्ये हर गावामध्ये नक्कीच क्रिकेट हा खेळ नक्कीच फार लोकप्रिय आहे. आणि क्रिकेटचा कारभार नक्कीच तुम्हाला इकडे बघायला भेटतोय रामपूर नगरीमध्ये युवा मिलन क्रिकेट चषकामध्ये
2026 पर्व 10वे गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन बघायला भेटते आपल्याला. नितीन डाकरे. नितीन गोलंदाजी ट्रॅक वरती. ब्रिगेड करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल. एक अतिरिक्त 51 धाव इथे लागतीये. धावफलक पुढे वाढतोय. धावफलकावरती 49 धावा. शुभम माहोर 16 बॉल 31 ची दमदार खेळी मात्र त्यांनी आतापर्यंत केली आहे. फिनिश कसा करतील बघूया. अगुडब्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या थोडासा वरती लागला, यामुळे इथे दुरी जास्त नाहीये. पण चेंडू इकडे मात्र निघून जातोय. ग्रीन ग्रास लागला सीमारेषा पार. क्या मस्ती और क्या धूम. ये लगा शका लगा बम बम. 4 चौकार. धावफलक पुढे वाढतोय. धावफलकावरती 53 रन. 50 रन पुरे. 50 धावा देखील या षटकाराच्या मदतीने पूर्ण झालेल्या आहेत अजंठा माहोर असोसिएट संघाच्या. 53 रन 53 ऑन दी बोर्ड. आणि शुभम माहोरचा इथे तडाखा बघायला भेटतो आपल्याला. 17 बॉल 35. 15 रन दूर आहेत 50 पासून आणि 5 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. बघूया 50 बनेल काय ते थांबवतील त्यांना गोलंदाज नितीन. उडवलाय या वेळेला. उंची, दुरी आणि चेरडोकी मंजुरी. सीमारेषा पार. अजून एक येतोय शुभम माहोरच्या बॅट मधून खणखणीत षटकार. अगदी मागच्या ओव्हर मध्ये संदीप माहोर यांनी थांबवलं होतं, पण या ओव्हर मध्ये शुभम माहोरचा तडाखा बघायला भेटतो आपल्याला. 18 बॉल 41 रनावरती बॅटिंग करतायत आणि 50 पासून 9 रन दूर आहेत आणि 4 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. आज बघूया इकडे 50 बघायला भेटेल का. एक 50 बघायला भेटली आपल्याला याच्या पहिल्याच्या मॅच मध्ये. बघूया इकडे दुसरी बनेल का. यावेळेस देखील फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. अजून एक 4 चौकार. शुभम माहोर. वाडा कोणाचाही असू द्या, राडा तर माझाच असणार आहे. 63 रन 63 ऑन दी बोर्ड. एकोणीस बॉल 45 रनांची ताबडतोब आक्रमक बॅटिंग. 50 इथे बनवतील का काय नितीन त्यांना थांबवतील का बघूया. 3 बॉलचा इथे खेळ बाकी आहे. धावफलकावरती 63 63 रन. आणि इथे परत एकदा इकडे हुक केलाय आणि 4 धावेसाठी बुक केलाय. चौकार. 67 रन 67. 20 बॉल 49 वरती बॅटिंग करतायत. 1 रन दूर आहेत 50 पासून. तुम्ही लावा ताकद आणि आम्ही नाही वाकत. जबरदस्त नक्कीच बॅटिंग केली आहे शुभम माहोर यांनी. ज्या रीतीने मात्र इकडे ताबडतोब अंदाज मध्ये इकडे 49 बनवल्यात ना 20 बॉल मध्ये. 1 शॉट 50. नितीनचं हे महागडं षटक नक्कीच बघायला भेटतंय. इथे उंची जास्त, दुरी कमी, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. 49च्या स्कोर वरती इकडे शुभम माहोर बॅक टू द पवेलियन. गॉड. बिग विकेट डाऊन. पण एकदा तुम्हाला शुभम माहोरची बॅटिंग आवडली तर टाळवायला हरकत नाहीये. जबरदस्त. 21 बॉल मध्ये 49 रनांची ताबडतोब खेळी. 67 रन. शेवटचा बॉल उडवलाय
अगदी साईड स्क्रीन समोर चांगलं क्षेत्ररक्षण इकडे बघायला भेटतंय आपल्याला. आणि इकडे दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. इथे विकेट आली आहे. 69 झालेत आणि 70 रनांचा टार्गेट आहे इकडे. जय किसान अजंठा संघाला विजयासाठी 70 रन्स टू विन. इनिंग्स ब्रेक. सेव्हन्टी रनांचा टार्गेट आहे विजयासाठी. आणि तसंच मात्र दुसऱ्या इनिंगला खेळ सुरू होईल. आमचे साथी समालोचक श्याम राजपूत आमच्यासोबत जोडले जातील. चला पुढची टीम टॉस करण्यासाठी लवकरात लवकर यावी. अजिंठा चॅम्पियन वर्सेस देवगिरी दौलताबाद यांच्या टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी यावे आणि लवकरात लवकर फिल्डिंग लावावी. मावरावशी सेट. चला पुढचा सामना देवगिरी वर्सेस चल नीलेश भैया चलो टॉस कर लो जरा. ओ नीलेश भैया चलो ना टॉस को भेज दे यार. चल चलो जल्दी चल. शुभम चला शुभम आणि शुभम कैप्टन को चल भैया. हाँ आयर पानी वहां लेकर आओ. नहीं तो आपको बोलेंगे आयर घर से लो. मुझे आकर पूछ कर डिसिजन घर से लो. शुभम काय शुभम काय. अरे शुभम चल भैया टॉस को. शुभम ढाकरे चॅम्पियन अजंठा चॅम्पियनचे माननीय कॅप्टन. चॅम्पियन पण 2 वर्षानंतर येते कधी कधी. जाती येती. हॅलो हॅलो मग आपलं म्हणणं ऐका. तुम्हाला का ग्राउंडवाले चुत्या दिसते की इथं. एवढं सांगतो तुम्हाला आम्ही.
चॅम्पियन टॉस जिंकली आहे 8 दिवसानंतर सांगणं त्यांचं कॅप्टनचं. चला कॅप्टन साहेब बोला. 8 दिवसानंतर आम्ही आज टॉस जिंकलेलो आहे, तर आमचा निर्णय बॅटिंग फर्स्ट आहे. ठीक आहे. निलेश, अजून काही आपली खिचडी जळलेली नाही. तू अजून करू शकतात तुम्ही चांगला. ती खिचडीत चांगला गावरान तूप टाका आणि मॅच चला मध्ये मुख्य वापस या. फलंदाज हो. संदीप मावर पाणी आणि नका टाका दीपक आता. ठाकरे. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. युवा मिलन चषक 2026 संभाजीनगर रायपुर में स्पर्धा काफी अच्छा आयोजन किया है. युवा मिलन चषक ने हरा ये मैदान. पहली ओवर लेकर आएंगे सचिन जलवार. स्ट्राइक पे रहेंगे दीपक ठाकरे. दूसरी इनिंग को शुरुआत हो जा रही है. 36 गेंद पर अगर मैच जीतना है तो 70 रन बनाने हैं. जय किसान अजिंठा को. दुसऱ्या डावाला होते आता सुरुवात. पहिलं षटक होऊन गोलंदाज सचिन. सामना करेल दीपक. पहिला चेंडू दुसरा इनिंगचा. लेग प्ले. 2 ओव्हरचा सर्कल. लेग प्ले. पहली ओवर लेकर आ रहे सचिन. कॉमेंट्री बॉक्स की तरफ से सामना करेंगे दीपक ठाकरे. पहली गेंद पर खेल दिया है वहां पर और अच्छी फील्डिंग वहां पर. तन्मय की अच्छी फील्डिंग वहां पर. रन बचाए अपने टीम के लिए. अच्छी फील्डिंग. 1 रन के साथ अकाउंट ओपन करते हुए यहां पर दीपक अपने टीम का और खुद का. स्लोअर और गेंद डाली थी वहां पर सचिन ने. बड़ा शॉट खेलना चाहते थे बल्लेबाज. ठीक से बैट पर गेंद नहीं आई और उतनी अच्छी फील्डिंग की वहां पर युवा खिलाड़ी तन्मय ने. रन बचाए अपनी टीम के लिए. भाग कर आ रहे थे वो लेग साइड की तरफ, कॉमेंट्री बॉक्स की तरफ. अच्छी फील्ड वहां पर. अब अगली गेंद सचिन की. संदीप के लिए, संदीप माहौर के लिए. काफी हार्ड हिटिंग बल्लेबाज है संदीप माहौर. बड़े शॉट खेलने की क्षमता है उसमें. अगली गेंद अब सचिन की और अच्छी गेंद. सम्मान देना चाहते थे वहां पर. शरीर से टकराई गेंद. डॉट गेंद आती हुई यहां पर. बीट हो गए वहां पर बल्लेबाज. एक्शन रिप्ले में दे सकते हैं आप स्क्रीन के ऊपर. समझ नहीं आया उनको. अब अगली गेंद. काफी अच्छी फील्ड सजाई है. फिर से खेल दिया इस बार संदीप ने. गेंद जाती हुई सीमा रेखा पार. 6 रन. पहला 6.
वो लाइव में आवाज नहीं आता है भैया। अब अगली गेंद सचिन की संदीप के लिए। अच्छी गेंद वहां पर, सम्मान दिया वहां पर। जिस हिसाब से फील्ड लगाई है उस हिसाब से गेंदबाजी हो रही है। डॉट गेंद आती हुई है। एक्शन रिप्ले में देख सकते हैं अपन, शरीर से गेंद टकराई यहाँ पर, उछाल ज्यादा था गेंद में, समझ नहीं पाया वहां पर संदीप। छक्का खाने के बाद वापसी करते हुए सचिन। डॉट गेंद आती हुई छक्का खाने के बाद। अब अगली गेंद, एक तुम्हारी तो एक हमारी। इस बीच अब अगली गेंद, फुल टॉस गेंद खेल दिया है वहां पर ऑफसाइड की दिशा में। गेंद जाती हुई सीमा रेशा पार, 4 रन यहाँ पर। फुल टॉस गेंद थी, पूरा फायदा उठाया वहां पर संदीप ने और गेंद जाती हुई सीमा रेशा के बाहर, 4 रन। काफी आउटफिट तेज हो चुके हैं अब, ड्यू नहीं है अब इस ओवर की आखिरी गेंद सचिन की संदीप के लिए। काफी अच्छी लय में दिख रहे संदीप। अब अगली गेंद फिर से कट कर दिया है वहां पर। फीडर जा रहे बॉल की तरफ, फीड होने तक 1 रन पूरा कर लिया। ओवर की होती हुई समाप्ति, 1 ओवर 12 रन, लॉस ऑफ 0 विकेट। जय किसान अजिंठा। एक ओवर 12 रन, अभी भी 30 गेंद पर 58 रन की जरूरत है। दूसरी ओवर लेकर आएंगे टीम के कप्तान शुभम, जिन्होंने अच्छी पारी खेली अपनी टीम के लिए। कोटे की दूसरी, टीम की दूसरी और उनकी कोटे की पहली ओवर लेकर आएंगे शुभम। काफी लंबा रन अप है उनका और अच्छी गेंदबाजी की थी कल शुभम ने भी। सचिन जलवार कीपरिंग पर रहे, क्लोज में कीपरिंग कर रहे, हेलमेट पहनकर। कल अच्छी कीपरिंग की थी वहां पर सचिन ने। दूसरी ओर लेकर आए अब शुभम, सामना करेंगे संदीप जो 5 गेंद पर 11 रन की पारी खेल रहे। एक छक्का और एक चौका आया है उनके बल्ले से अभी तक। अच्छे लय में दिख रहे हैं आज वो। इस बीच अब अगली गेंद शुभम की सचिन के लिए, संदीप के लिए सॉरी। स्लोर और गेंद थी, खेल दिया है कॉमेंट्री बॉक्स की तरफ। फीडर मौजूद है, विकास विक्की। फीड होने तक 1 रन पूरा कर लिया दोनों ही बल्लेबाजों ने। पहली स्लोर और गेंद डाली वहां पर शुभम ने। बड़ा शॉट खेलना चाहते थे बल्लेबाज। स्लोर और गेंद आई, हल्के हाथों से खेल दिया वहां पर। अब स्ट्राइक पर आए दीपक ढाकरे, हार्ड हिटिंग बल्लेबाज। फिर से एक बार स्लो रन और एक कैच ड्रॉप होता हुआ रन आउट का चांस है वहां पर और एम्पायर का इशारा आता हुआ रन आउट। कैच छूटा लेकिन वहां पर थोड़ी अच्छा थ्रो वहां पर और उतनी अच्छी कीपरिंग वहां पर। देखते हैं अब दीपक की जगह कौन लेने आता है।
बैट्समैन नेम कृष्णा है अब अगले बल्लेबाज। रनआउट के रूप में विकेट आता हुआ, क्या छूटा था लेकिन वहां पर थोड़ी बल्लेबाजों में। अब अगली गेंद शुभम की कृष्णा के लिए, फिर से एक बार स्लोअर और गेंद और उतना ही अच्छा कैच वहां पर। स्लोअर गेंद समझ नहीं पा रहे वहां पर बल्लेबाज। बैक टू बैक विकेट आते हुए यहां पर। यही खासियत है शुभम की, स्लोअर और गेंद ज्यादा डालते हो और बल्लेबाज समझ नहीं पा रहे स्लोअर और गेंद को। बैक टू बैक विकेट आता हुआ, दूसरा झटका लगता हुआ अजिंठा को। इस ओवर में वापसी की है वहां पर शुभम ने। पहले ओवर में 12 रन आए थे। अब अगले बल्लेबाज आए बैट्समैन नेम अजय का नाम नहीं इसमें। अजय आए अब अगले बल्लेबाज। अच्छी गेंदबाजी की इस ओवर में शुभम ने। अभी तक 1 रन दिया है 3 गेंद पर। अच्छी गेंदबाजी हो रही है यहाँ पर, वापसी कराई है उन्हें अपनी टीम के लिए। स्लोअर और गेंद पर फंसा रहे हो बल्लेबाजों को। देखते हैं अब अगली गेंद अजय के लिए, फिर से स्लोअर और गेंद समझ नहीं पाए वहां पर बल्लेबाज। कोई बैट और बॉल का संपर्क नहीं, सीधा कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई यहाँ पर। अच्छी गेंदबाजी वहां पर, स्लोअर और गेंद डाल रहे, समझ नहीं पा रहे वहां पर बल्लेबाज। चौथी गेंद ये भी स्लोअर हो रही थी। काफी लंबा रन अप है शुभम का, लेकिन स्लोअर और गेंद ज्यादा डाल रहे हो। फिर से स्लोअर और गेंद, डॉट गेंद आती हुई। काफी चतुर गेंदबाजी कर रहे शुभम। लंबा रन पे लेकिन स्लोअर और गेंद डाल रहे हैं, समझ ही नहीं पा रहे बल्लेबाज। इस ओवर की अब आखिरी गेंद, अच्छी गेंदबाजी की इस ओवर में शुभम ने। वापसी लाई अपनी टीम के लिए। बैटिंग में भी अच्छा प्रदर्शन रहा था उनका और गेंदबाजी में भी। फिर से स्लोअर और गेंद खेल दिया है, हवा में गेंद है और अच्छा कैच वहां पर। दूसरा विकेट लेते हुए शुभम इस ओवर में। अच्छा कैच वहां पर तन्मय का, युवा खिलाड़ी है। 2 ओवर 13 रन 3 विकेट के नुकसान पर। अब अगले बल्लेबाज आए गोलू। स्ट्राइक पे होंगे संदीप। गेंदबाजी के लिए रहेंगे विक्की। दोनों भाई अब पिच पर आ चुके हैं, गोलू और संदीप। और अब पावर प्ले का खेल खत्म होता हुआ। थर्ड ईयर के बाहर अब 5 फील्डर है। तीसरी और अपनी कोटे की पहली ओवर लेकर आएंगे विकील। उनका सामना करेंगे संदीप, जो कि 6 गेंद पर 12 रन की पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। खेल दिया है, हवा में गेंद है, कॉटन बोर्ड। कॉटन बोर्ड कर दिया वहां पर। बड़ा झटका लगता हुआ संदीप के रूप में। तू चल में आया, ऐसी स्थिति हो चुकी है। अब बैक टू बैक विकेट जा रहे हैं। पहले ओवर में 12 रन आए थे, उसके बाद काफी अच्छी गेंदबाजी हुई है।
अजिंठा की। देखते हैं अब अगले बल्लेबाज। कुणाल आए अब अगले बल्लेबाज। दीपक की जगह लेने आए अब कुणाल। 13 रन पर 4 विकेट गिर चुके। 2 और 1 बॉल का खेल हुआ है अभी तक। अभी भी 23 गेंद पर 57 रन की जरूरत है। लगभग 14.87 का रन रेट चाहिए। बड़े शॉट खेलने होंगे अगर मैच को जीतना है तो। काफी अच्छी गेंदबाजी हो रही है। विकास ने पहली गेंद पर अपना विकास दिखाया। वहां पर विक्की ने काफी अच्छी गेंदबाजी वहां पर। फील्ड में बदलाव करते हुए अब विक्की कुणाल के लिए। अब अगली गेंद। अच्छी गेंद वहां पर ब्लॉक होल में डाली थी गेंद। समझ नहीं पाया वहां पर बल्लेबाज। फिर से एक बार डॉट गेंद आती हुई। काफी अच्छी गेंद वहां पर डॉट गेंद आती हुई। पहले ओवर में 12 रन थे और अब 2 ओवर 2 बॉल का खेल हुआ है। 13 ही रन है। सिर्फ एक ही रन आया है पिछले 8 बॉल में और 4 विकेट आए। अच्छी गेंदबाजी वहां पर। फिर से पटकी हुई गेंद खेल दिया है और क्या कैच पकड़ा है वहां पर। एक ही हाथ में वहां पर 5वां झटका लगता हुआ। आधी टीम पवेलियन में जा चुकी है अब जय किसान की। काफी ब्रिलियंट कैच वहां पर एक हाथ में। जैसे उन्होंने एक हाथ से अंबा तोड़ा ऐसा कैच लिया। अब अगले बल्लेबाज आए। फिर से एक बार डॉट गेंद आती हुई। अभी तक 4 गेंद हुई है। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर विकेट और चौथी गेंद डॉट। काफी अच्छी गेंदबाजी विकी की। हल्के हाथों से खेल दिया है और ये कैच ड्रॉप होता हुआ लेकिन फिर से रन आउट। कैच ड्रॉप हो रहे और रन आउट। रन आउट के रूप में आउट होते हुए यहां पर अब अगले बल्लेबाज आए आदित्य। 6ठा विकेट गिर चुका है यहां पर। जय किसान का 6ठा विकेट गिर चुका है 13 रन के स्कोर पर। पहले ओवर में 12 रन थे। अभी तक 11 गेंद हुई, सिर्फ 1 रन आया और 6 विकेट खो दिए उन्होंने। काफी अच्छी गेंदबाजी वहां पर अजिंठा की। अब अगली गेंद। फिर से वहां पर खेल दिया है। गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ और अच्छी फील्डिंग वहां पर और ये रन आउट का चांस था वहां पर। चेक कर रहे हो और ये अंपायर का इशारा आना बाकी अभी। अंपायर आपल्याकडे थर्ड अंपायर देखील आहे. आपल्याला जर डाऊट असेल तर आपण थर्ड अंपायर घेऊ शकता. चेक करायचं. ओके थँक्यू. बघा भैया चौकार आहे की नाही आम्हाला कळवा.
3 कॅमेऱ्याने आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी एवढी आहे तर थोडंसं फायदा घेतला पाहिजे. कोणी म्हणते 4 आहे, कोणी म्हणते नाहीये. बघून घेऊ आपण काय आहे ते. दूध का दूध, पाणी का पाणी हो जाएगा. अगदी संघ फार दूरवरती राहिलाय. जय किसान अजंठा का तर इकडे ताश की पत्ते की तरह इथे मात्र संघ इथे बिखरलाय. 13 रन 6 विकेट. चेक होतं, 1 मिनिट थांबा. चेक होतो एकदा. चार आहे, 4 चौकार. 3 ओव्हर नंतर 17 रन 6 विकेट. 6 विकेट ओव्हर 3 ओव्हर 17 रन आणि 6 विकेट. 17 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 3 ओव्हर. चला 18 बॉल मध्ये 53 रनांची गरज आहे. 55 विनंती की सामना स्पीडअप करायचा आहे. तन्मय गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्राइक वरती गोलू माहोर, नॉन स्ट्राइक वरती आदित्य. फुललेंचा बॉल, विकेटचा प्रयत्न आणि इकडे विकेट किपरच्या हातामध्ये पहिल्या वेळेस बॉल नाही आला. ओ इथे काय हरबडी गडबडी 2 इथे धावा पाईच. धावा कशाही होत येणं गरजेचं आहे बॅटिंग टीम साठी. ते म्हणतात की पैसे कसे चालतात आपल्याला. कॅश ऑन डिलिव्हरी, फोन पे, गुगल पे, पेटीएम. इथे धावा आता कशा देखील चालतात बॅटिंग टीमला. अकुटप्याचा बॉल उडवलाय, फेकून दिलाय अगदी सीमारेषा पार. क्या मस्ती और क्या धूम. ये लगा बूम बूम. 6 रन षटकार. 25 गोलू माहोरच्या बॅटमधून हा मात्र आपल्याला षटकार बघायला भेटला. इकडे 16 बॉल विजयासाठी पाहिजेत 45 रन. तर मुश्किल आहे बट क्रिकेट में नामुमकिन कुछ भी नहीं है. जर इथे ताबडतोब अंदाज मध्ये एखादा बॅट्समन कमी बॉल मध्ये जर जास्त धावा बनवतो तर अगदी जे किसान अजंठा संघ बॅटिंग करणारा संघ जिंकू शकतो. अकुटप्याचा बॉल फुल केलाय. क्षेत्ररक्षक वाह क्या बात आहे. अगदी शुभमनी मात्र यावेळेस चेंडूला मात्र चांगला अडवलाय. इथे जर बघितलं तर इकडे 1 धाव 1च रन.
26 ऑन द बोर्ड, 26 रन 6 विकेट के नुकसान पर, 15 गेंदों से चाहिए 44 रन, 15 बॉल 44. अकुटप्याचा बॉल यावेळेस हुक केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती चेस करतायत बॉलला, इथे बॉलला अडवलंय आणि इथे देखील एक धाव बघायला भेटते आपल्याला. सिंगलने धावफलक किती पुढे वाढतोय, 27, 14 बॉल 43. नहीं चलेगा, एक्का दुक्का मारना पडेगा, चौका छक्का. मोठे फटके इथे खेळावे लागतील, सामना जिंकायचं त्यासाठी तुम्हाला मोठे फटके. बॅटचं इथे मात्र कडा लागतीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, सामना आता दूर होत चाललाय डॉट बॉलने आणि विजयाकडे वळतायत इकडे माहोर असोसिएट्स अजंता. फुलंचा बॉल, विकेटचा प्रयत्न, यावेळेस कनेक्शन नाहीये. डॉट बॉल षटक होते कंप्लीट. 4 ओव्हर 27 रन, 12 बॉल मध्ये पाहिजे विजयासाठी 43 रन. 12 बॉल 43 पाहिजे विजयासाठी. बॅट्समॅनला आता रिंकू सिंग बनावं लागेल. काल बनले होते रिंकू सिंग निलेश गोलू, 5 छक्के मारले होते काल निलेशनी, बट अनलकी राहिले, रनआउट झाले तिथे आणि संघ हारला. काल 100% रिंकू सिंग बनले होते निलेश गोलू, पण इथे आज गोलू निलेश आणि रिंकू सिंग बनतील का बघूया. 12 बॉल 43, गोलंदाजी ट्रॅक वरती दुर्गेश माहोर. फुलांचा बॉल, फटका इथे फसलाय आणि कॅच पकडला गेला. बिग विकेट आदित्य छालेवार, बॅक टू द पवेलियन, गॉन. 7वां गडी बाद. ते अगदी जर बघितलं तर इकडे 70 रनाचा पाडला करत असताना इथे 27 रनावरती 7वां गडी गमावलाय आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी पाहिजे 43. सामना इथे बघितलं तर इकडे दूर 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 होत चाललाय. नवीन बॅट्समन विकेट करण्याचा प्रयत्न, नो बॉल. 1 2 3 4 5. अगदी जर बघितलं तर इकडे यस एका साईडला जर बघितले तर अगदी 6 प्लेयर होते, या कारणाने ते पंचांनी नो बॉल दिलाय. फ्री हिट आहे, यस पंचांचा पंखा इथे गरगर फिरतोय. नो बॉल, फ्री हिट. संध्या इकडे आता बॅट्समन कडे, रामकडे मोठे फटके खेळण्याची, बघू इकडे मोठा फटका येईल का. फ्री हिटचा बॉल, दुर्गेश माहोर. फ्री हिटच्या बॉल वरती उडवलाय आणि फेकून दिलाय सीमारेषा पार. वाघाची दहाड आणि फोडलाय पहाड. षटकार, 6 रन, 34 रन, 34. 10 बॉल 36, 10 गेंदों से चाहिए 36 रन. मॅच ऑन. जर तर 6 षटकार जर खेचले ना तर जय किसान अजंठा संघ इकडे बाजी मारू शकतो. 10 बॉल मध्ये 6 षटकार खेचावे लागतील यांना. पण एवढं सोपं देखील नाहीये. त्याकडे दुर्गेश मावर देखील जबरदस्त बॉलर आहेत. यावेळेचा बॉल क्या बात आहे, अतिशय लाजवाब बॉल. अगदी इकडे व्हेरिएशन बघायला भेटला आपल्याला इथे. डॉट बॉल. इथे विकेट, वाईट प्लस विकेट आहे. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये, विकेट किपर बॅट्समॅन कैलास. कैलास जलवार
नो बॉल 35 पाहिजे. 35 रन आणि 8 विकेट. जेवढे बनले तेवढेच बनवायचे आहेत, फक्त चेंडू कमी आहेत. चला 8 विकेट पडलेले आहेत तिकडे जय किसान अजंठा संघाच्या. पुढचा बॉल दुर्गेश मावर यांचा. वेगात टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. अगदी पूर्णपणे या मॅच मध्ये मजबूत पकड आहे माहोर असोसिएट्स अजंता संघाची. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू इकडे आवेत. सीमारेषा अगदी अडवलाय, सीमारेषेच्या अगदी अडवलाय बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला भेटतंय आपल्याला. एकच धाव देखील इथे बघायला भेटतीये. सामना आता दोरोज चाललाय. 8 बॉल मध्ये आता पाहिजे विजयासाठी 33. 8 गेंदों से 33 चाहिए. काय फिल्डिंग बघायला भेटले आपल्याला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो युट्यूबच्या माध्यमातून. अगदी एक जबरदस्त जंप मारली आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आपल्याला तिथे. त्यावेळेस बिगिटचा प्रयत्न, बॅटची इथे कडा, चेंडू मात्र इथे विकेट किपरच्या पाठीमागे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्शन इथे आपल्याला बघायला भेटलं. एकदा इकडे देखील आली आहे. 7 बॉल 32 ची गरज. आज काल देखील अनेक काही रेकॉर्ड पहिल्या दिवसामध्ये बघायला भेटले आणि आज देखील तब्बल या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा स्कोर आज बनवला आहे. 109 रन पिंपळगाव संघाने. पुढचा बॉल, त्यावेळेस चेंज ऑफ पेस अगदी स्लो टाकला होता इकडे. कैलास बॉलला समजू शकले नाही. डॉट बॉल षटक होते कंप्लीट. 5 ओव्हर 38 झालेत आणि 6 बॉल मध्ये पाहिजेत 32 रन. 6 बॉल 32, 5 षटकार आणि 1 तुडी. चला 6 बॉल 32 पाहिजे इकडे. रोहित आले त्यावेळेस चाकोटाव्याचा बॉल इकडे मिड विकेटला खेळून काढलाय. डॉट बॉल, रन घेतला नाही इकडे. 5 बॉल 32. इथे आता पूर्णपणे माहोर असोसिएट्स अजंता संघ इकडे विजयाकडे वळतोय. जिंकलं असं म्हणण्यास हरकत नाहीये, पण अजूनही 5 बॉल इथे बाकी आहेत. एखादा करिश्मा चमत्कार झाला तर काय सांगता. फुलटॉस बॉल देखील इथे बॅटवरती येत नाहीये. तर मग आता ऑलमोस्ट इथे माहोर असोसिएट्स संघ इथे या मॅच मध्ये फार पुढे आहे. आता औपचारिकता बाकी. अकुटप्याचा बॉल यावेळेस मात्र ओढून मारण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न. याही वेळेस 1 रन. फाईट झाली नाहीये या मॅच मध्ये. बघितलं ना, जय किसान अजंठा संघाकडून फाईट झाली नाहीये. असं वाटलं की फाईट होईल. 70च टार्गेट होतं. तिथे ज्या रीतीने गोलंदाजी केली आज शुभम माहोर ने आज छाप सोडली आहे. बॅटिंग प्लस बॉलिंग एक जबरदस्त कामगिरी आज शुभम कुण बघायला भेटली या मॅच मध्ये. आणि साथीकडे गोलंदाजाचा प्रभाव. आणि इथे ऑलमोस्ट जर बघितलं तर मंडळी इकडे माहोर असोसिएटचा संघ इकडे विजयाकडे वळतोय. 2 बॉलचा खेळ बाकी. आपल्याचा बॉल अगदीच बॉन्सरने सरप्राईज करण्याचा प्रयत्न रोहित यांचा. लास्ट बॉल. सीधे 1 रन आलाय आणि इथे सामना जिंकलाय माहोर असोसिएट्स अजंता संघाने. इथे 29 कैसा हराय कैसा हराय कैसा हराय